देशातील गद्दारांच्या यादीत आज आणखी एक धक्कादायक नाव जोडण्यात आले। यूट्यूबर ज्योती मल्होत्रा। होय, तुम्ही बरोबर ऐकलत। हरियाणातील सुप्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरागिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली। देशासाठी काम करणाऱ्या सुरक्षा यंत्रणाच्या पाठीवर वार करणाऱ्या गद्दारांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। आज ज्योती मल्होत्रा हिचं नावही त्याच यादीत सामील झाले। हरियाणाच्या हिसार शहरातून तिला अटक करण्यात आली आणि आरोप गंभीर आहेत। पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांशी संपर्क, संवेदनशील माहितीची देवाणघेवाण आणि डिजिटल माध्यमातून देशाची गुपित लीक करणं इतकंच नाही, तपास यंत्रणांनी सांगितलं की ज्योतीनं मागच्या वर्षी पाकिस्तानच्या लाहोर शहराला भेट दिली होती। तिथेच तिचा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क झाला असावा असा संशय आहे। तिच्या डिजिटल डिव्हाइसेसमधूनही काही महत्त्वाचे पुरावे देखील मिळाले आहेत। या प्रकरणावर बॉलिवूडमधूनही पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। कमाल आर खान, ज्यांना आपण ट्रोल मास्टर म्हणून ओळखतो, त्यांनी ट्विटरवर लिहिलंय, देशाच्या गद्दारांच्या यादीत आता ज्योती मल्होत्राचं नाव जोडण्यात आलंय। याआधीही अनेक गद्दार पकडले गेले आहेत। तपासादरम्यान हेही समोर आले की ज्योती मल्होत्रा आणि तिच्या नेटवर्कमधील इतर व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करून संवेदनशील माहिती गोळा करत होत्या आणि ती थेट पाकिस्तानला पाठवत होत्या। आज सोशल मीडियाचं रूप अनेकांसाठी करिअरचं साधन आहे, पण काही लोक त्याचा रूपांतर देशविरोधी हातांतील हत्यारात करतायत। यूट्यूबवर 3,77,000 सबस्क्रायबर असलेली ज्योती मल्होत्रा आता देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे। पण प्रश्न असा आहे, आणखी किती ज्योती झाकून बसल्या आहेत? आणखी किती सोशल मीडिया स्टार परदेशी हेरगिरी करतायत? आता वेळ आली आहे प्रत्येक नागरिकाने सतर्क होण्याची, कारण गद्दार फक्त सीमेवरच नाहीत, ते आपल्या मोबाईल स्क्रीनवरही आहेत। हे प्रकरण फक्त ज्योतीचं नाही, हे प्रकरण आहे आपल्या राष्ट्राच्या सुरक्षेचं, आणि त्या सुरक्षेवर कुठलाही गद्दार काळी छाया टाकेल तर त्याचा निकाल फक्त आणि फक्त एकच, कठोर शिक्षा। न्यूज कट्टा या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका।